काहीच ज्यावेळेस दीपक सर घराच्या बाहेर निघालो यावरची चर्चा करू. यावेळेस डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं लॉंग बॉल क्लिअर करत असताना सीमा रेषाबार षटकारांसाठी पुन्हा एकदा 6 धावा. थँक्यू डीजे. डीजेला वारंवार संधी मिळते. 21 धावा धावपलकाते लागल्या गेल्यात. महागड षटक आतापर्यंतच पॉवर प्ले मधलं महागड षटक यावेळेस उडवलाय. शॉर्ट चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय शॉर्ट आर्म पुल वन बाउन्स स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना 25 धावांचं महागड षटक. चौकारांची 25 धावा लॉस ऑफ 0 विकेट. येस डीजे. येस थँक्यू डीजे थँक्यू. यानंतरच्या दृष्टीनं यानंतरच्या मॅच आपण पाहतोय दोन संघांना गावदेवी माळवी आणि काळेश्वरी आंबोली प दोन्ही संघांना नाणेफेकीच्या दृष्टीने पहिला पुकार. झाल्या मॅचचा जसा पूर्वार्ध संपेल तसा नाणेफेकीसाठी बरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. पहिलं महागडे षटक आलंय. तिथून आपण पाहिलं तर संदेशने अक्षरशः संदेशवरती हल्ला चढवला गेला. 25 धावांचं ते षटक आलं. आणि इथून आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर मला वाटतं 100च्या घरामध्ये दाखवते. प्रोजेक्टेड स्कोर आहे 25च्या इकॉनॉमी रेटने आपण पाहिलं तर 100च्या घरात दाखवत आहे. तिथून अनिकेत आलेत. अनिकेतकडे देखील लेग कटर आहे. अनिकेतकडे बॉलिंगचं व्हेरिएशन आहे. तो अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मागवा 615 जर्सी परिधान करून स्वप्नील दर्शनच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय. तर थोडं स्पीडअप करा. आपण यजमानात संतोष आपण विकेटच्या मागे उभे आहात. थोडंसं सहकार्य करा. थोडंसं स्पीडअप करा. आपण यजमानात स्पर्धा बरीचशी लेट झाले त्याच्यामुळं थोडा स्पीडअप करा. यंदाच्या हंगामापासून आपण पाहिलं तर एक मॅच आपला वाढला जातोय त्याच्यामुळे थोडा स्पीडअप करा. प्लॅन आपला रेडी ठेवा. ऑनसेटला डीप मध्ये सगळे प्रोडक्शन आपण पाहिलं तर काउकवरला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेगला स्क्वेअर लेगला आहे. लॉंग लेगला आहे. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. फाईन लेग आपण पाहिलं तर पूर्णपणे खाली पडलाय. यावेळेस आडव्या बॅटने आपण पाहिलं तर बरोबर क्षेत्ररक्षक लावला होता. बॅटरची पोझिशन धावचीची संधी जोरदार अपील पंचांकडे. पण आपण पाहिलं तर पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. एकापेक्षा अधिक काही नाहीये. अगदी बरोबर ज्या क्षणी चेंडू जाणार होता ज्या ठिकाणी चेंडू जाणार होता बरोबर त्या क्षणी क्षेत्ररक्षकाला उभं केलं होतं. आणि एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो अलंकारला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं अनिकेतकडे व्हेरिएशन आहे. भले संदेशने फटके खाल्ले असतील परंतु अनिकेत आहे ना अनिकेत हा देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. अगदी प्रशांत प्रणव आणि नयनच्या तालमीमध्ये तयार झालेले खेळाडू आहेत. अगदी अनिकेत आहे ना त्या अनिकेतने देखील दाखवून दिलाय मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. मी देखील मोठमोठ्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत असतो. निर्धार चोटीची सांगता. यावेळेस शॉट टाको टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला पुल करत असताना पाठवलाय सीमा रेषेपार षटकारासाठी 6 धावा. षटकार आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर वाईड आहे. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 33 पर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली. कारण पहिल्या षटकामध्ये 25 आल्यानंतर आपण पाहिलं ना आतापर्यंत अनिकेतने केवळ 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलात टाकला. डाऊन द ग्राउंड. समालोचक कक्षाला मानवंदना करण्यासाठी समोरच्या दिशेने आपण षटकारांसाठी 6 धावा.
येस, षटकारांशी आपण धावसंख्या पाहता 39 पोहोचले. हो, यावेळेस 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 डाव्या एसटीच्या बाहेर प्रेशर वाढला. अनिकेत वरती इथून आपण पाहिलं तर प्रेशर वाढला. चाळीस धावा उडावलाय आणि त्याला फेकून दिलाय. मिड विकेट सीमा रेषाभार. साधावाडी षटकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आतापर्यंत आपण पाहिलात ना 40-50 40-50. आता 80 जाईल का? कारण आपण पाहिलं तर 46 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या, तिथून आता 21 आल्या आणि 46 धावांचा आकडा आहे ना तो धावफलकावरती लागलाय. तिथून आपण पाहिलं तर आता प्रोजेक्शन स्कोर आपल्याला दाखवेल जवळपास 92. सुरुवातीच्या षटकामध्ये 100 दाखवत होता, तो आता 92 वरती आलाय. आता 92 वरती आल्यानंतर इथून नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिलला. नवोदित खेळाडू इथून मात्र घडवण्याचा प्रयत्न साईकृपा क्रिकेट संघ बोरधोचा राहिलाय. स्वतःच्या आयोजनामध्ये आपण पाहिलं तर हा संघ दुसरा एक आपल्याच गावातील आपला पाहिलं तर आपलेच खेळाडू ब या संघाने उतरवलाय. यावेळेस उडवलाय आणि याला देखील पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये षटकारांसाठी 6 धावा. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी एक खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर कुठेतरी घडवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आताच्या टायमाला आपण कुठेतरी अपयश आपल्या पदरी पडत असेल, परंतु इथून आपण बराचसा क्रिकेट आपला बाकी आहे. आता खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटला तुमच्या सुरुवात झाली मित्रांनो. क्रिकेटला सुरुवात करत असताना नक्कीच हार मानू नका. मी एवढंच सांगेन मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याला देखील खोदून काढला आणि चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार. येस, थँक्यू. चौकार आलाय, चौकार आलाय. चौकार रेषा आपण पाहिलं तर धावसंख्येला देखील आकार आलाय. मित्रांनो, अगदीच सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस घराच्या बाहेर निघालो, या स्पर्धेला येण्यासाठी निघालो, ऑटोमध्ये एक काका मिळाले. अगदी त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना एका गोष्टीवरती चर्चा झाली. तर या चर्चेचा विषय नक्कीच यापुढचा पुन्हा एकदा आता लांबच लांब वरचा मोठा फटकार षटकार. थँक्यू, थँक्यू. 62. अजून देखील 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे मित्रांनो. थोडीशी बोरतळच्या डगआउट मध्ये शांतता पसरले, कारण आपलाच संघ खेळतोय स्वतःच्या. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अगदी लोअर फुल टॉस. हा देखील चेंडू सीमारेषा पार झाला असता. बॅटर स्वप्नील आहेत ना, ते स्वप्नील स्वतःवरती नक्कीच नाराज झाले असतील इथून. 62 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. हो, पुन्हा एकदा चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अगदी या दर्जाची गोलंदाजी. आता यष्टीचित पंचांचं बोट होत आहे आकाशाकडे. इथे मात्र विकेटचं होतंय पतन. बॅटर स्वप्नील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेक गावदेवी माळवी आणि काळेश्वरी आंबवली ब. चला नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना तर 16 धावांचं षटक आलं. साहिलने अगदी प्रभावी
प्रभावित केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 25 आल्या, नंतर 21 आल्या, आता 16 आल्या. 5-5ने आपण कुठेतरी पाहिलं ना, अकाउंटिंग इयर, नवीन अकाउंटिंग इयर चालू झालंय. डब्ल्यूडीबीची मेथड आहे ना, ती फॉलो करते. रिटर्न डाऊन व्हॅल्यूची मेथड इथून मात्र साईकृपा बोरतळ फॉलो करते. आता इथून आपण पाहिलं तर अमित आहे आणि नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टॉस. तिथून आपण पाहिलं तर चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, त्याने टिपलाय झेल. बॅटर अमितचा संपलाय खेळ. थँक्यू जे, थँक्यू. अगदी पहिल्याच चेंडूवरती आशुतोषने विकेट घेतलाय आणि कुणाचा विकेट घेतलाय? सेट बॅटर अमित घेतलाय. आता आपण पाहिलं तर स्वतः वैयक्तिक 42 धावा अमित साठी तयार झाल्या पाहिजेत. 42 धावांचं आपण पाहिलं तर 42 वैयक्तिक 42 धावा बनवून अमित माघारी परततोय. नवीन बॅटर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाणामारीचं षटक आहे. गावदेवी माळवी आणि त्यांच्या अपेक्षामध्ये काळेश्वरी आंबवली ब. नेक्स्ट मॅच आदरणीय मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यावेळेस हो, आखूर टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय हल्ला आणि बॉलला पाठवलाय. बॉलने गाठलाय 6 धावांचा पल्ला. आपण थँक्यू जे, थँक्यू. षटकार आलाय, अगदी षटकार आलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या यावेळेस चांगल्या दर्जाची बॅटिंग आपल्याला श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस आशुतोष ओ लोअर फुल टॉस हवेमध्ये फटका खेळला. यावेळेस देखील आपण पाहिलं हवेच्या साथीने आपण पाहिलं तर चेंडू लॉंग लेग करत असताना सी मारायच्या बाहेर षटकारासाठी. डीजे दीपकच्या मदतीने आपण पाहिलं ना सुमधुर संगीत, अगदी आपल्या कोकणवासियांना खुश करतील असं संगीत सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतंय. पुन्हा एकदा तीच लाईन आणि त्याच सोबत चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि प्रयत्न पडत आहे थोडेसे कमी. बॅटरला मिळते 6 धावांची हमी. षटकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. षटकारांशी आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू चा खेळ बाकी आहे. 80 झाल्या, 80 झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो, तो येतोय तो वार करतोय. यावेळेस पुन्हा एकदा 86 धावा बोर्डावरती लावणारा हा षटकार आणि 87 धावा सेट करण्यासाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. थँक्यू डीजे. चला, दरम्यानच्या काळामध्ये आपण नेक्स्ट मॅचचं नाणेफेक करतोय. गावदेवी क्रिकेट संघ माळवी आणि त्यांच्या अपेक्षामध्ये काळेश्वरी क्रिकेट संघ आंबवली ब. ज्या आंबवलीच्या संघाने याच्या आधीच्या मॅच मध्ये विजय संपादन करून नेक्स्ट राऊंड मध्ये दाखल झालेत. आता त्यांचा दुसरा संघ आहे, तो दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये माळवी संघाबरोबर 2 हात करेल. चला, आदरणीय मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. 86 झाल्या, 87 धावांचा पाठलाग करायचा आहे साईकृपा बोरथळ बला.
येस, नाणेफेक झालाय. चला, माळवी संघाने आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काळेश्वरी क्रिकेट संघ आंबवली ब ला सांगितलं की आपण या प्रथम बॅटिंग करा. दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच चला काही सन्मान आहेत ते सन्मान देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण करून घेऊया. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय मुंबई मंडळाचे सल्लागार कामेशजी कांबळे यांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. मी विनंती करेन आदरणीय चला तत्पूर्वी एक सन्मान आदरणीय प्रभाकरजी मोरे असतील यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. संतोषजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रभाकरजी मोरे यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर सन्मान आदरणीय महेंद्रजी कांबळे, आदरणीय महेंद्रजी कांबळे आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचं. आपला देखील यथोचित मान सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. मी विनंती करेन इथून विपुल आहेत आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. महेंद्र कांबळे यांचा देखील यथोचित मान सन्मान विपुलजी बंगाल यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्यानंतर जसा हा सन्मान होईल त्यानंतर या स्पर्धेचा आणखीन एक सन्मान आहे. बोरथा ग्रामविकास मंडळ मुंबईचे विद्यमान सल्लागार आदरणीय कामेशजी कांबळे साहेब यांचा यथोचित मान सन्मान तिथून आपण पाहिलं तर प्रशांतजी कांबळे असतील यांच्या शुभ हस्ते आदरणीय कामेशजी कांबळे यांचा यथोचित मान सन्मान करतोय. मुंबई मंडळाचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सल्लागार कामेशजी कांबळे साहेब. चला थँक्यू. अगदी मान्यवरांची मान्यवळी या स्पर्धेसाठी सकाळच्या सत्रापासून दाखल झालेत. यानंतरचा आपण जातोय मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत असेल. आपण साऱ्यांचं स्वागत करतो. मॅच क्रमांक 5 प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओ जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न झाला. इथून आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दोघांनाही यश नाहीये. बॅटर ओमकार आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 87 धावांचा पाठलाग करायचा. अक्षरशः जो बॅटर येत होता त्या बॅटरने अक्षरशः धुमाकूळ घातला. धुमाकूळ घालून अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. हो ते देखील आपण पाहिलं तर जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये फटका खेळायचा होता. तिथून डीपचा क्षेत्ररक्षक आहे तो जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. 2 धावाच्या मदतीनिशी धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते बरोबर 3 या आकड्यावरती. चेंडूला इथून मात्र उडावला होता हवेमध्ये. 1 बाउन्स. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय हेमंतजी भोड साहेब यांचा यथोचित मान सन्मान प्रणव वामळे यांच्या शुभ हस्ते होतोय. आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने अमित परासा लांब होता. मिस टायमिंग फटका होता. तिथून पाहिलं तर एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 8 सिंगल डबल से काम बनेगा नाही दोस्तो. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस गगनभेदी दर्जेदार षटकार उत्कारच्या बॅटमधनं.
येस थँक्यू डीजे. तुम्ही 3 मारलेत म्हणून काय झालं, मी एक तरी मारणार. नाहीतर प्रात्यक्षिक आपण तर ओंकारच्या बॅटवर आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर ओंकार देखील सध्याच्या घडीला प्रशांत असेल, प्रणव असतील किंवा मग नयनच्या अंडर बॅटिंगची कोचिंग घेत आहेत. कच्च्या गुरुचे चेहरा मी देखील नाहीये, मी देखील फाईट करेन याचं प्रात्यक्षिक इथून मात्र ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आज घरच्या प्रेक्षक वर्गाच्या समोर आपण ही स्पर्धा खेळतो. मग कोणी आपले वडील असतील, कोणी काका असतील, कोणी मामा असतील, कोणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर या सगळ्यांच्या नजरेखाली आजचे आपलं गावचं क्रिकेट आहे. अनिकेत अनिकेत इथून नवीन बॅटर सॉरी सलामीला प्रारंभिक बॅटर मधून आलेत. मुकेश गोलंदाजी मागवत ते पाहतोय मुकेश यांना. आपण आतापर्यंतचा इतिहास पाहिला. या स्पर्धेचा अगदी सकाळी बरोबर 9:30 वाजता स्पर्धा सुरू झाली. एकही मॅच आहे असा नाही आहे तो चेस झालाय. एकही मॅच असं नाही धावा पूर्ण झाल्यात. आता देखील चित्र तसं स्पष्ट आहे. 87 धावा बनवायच्या आहेत. यश मुकेश आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, हवेमध्ये स्टॅमिंग फटका खेळला आणि किती ताकद आहे ना, ती ताकद थोडीशी कमी पडते. जोपर्यंत चेंडू गॅदर करून फेकी होईल तोपर्यंत 2 पेक्षा अधिक काही नाहीये. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते बरोबर आपण पाहिलं तर 16-16. इथून तुम्हाला मोठे मोठे फटके खेळावे लागतील. षटका मागे 2 ते 3 षटकार नक्कीच हाणावे लागतील. हो त्याचा प्रयत्न आपण पाहिला तर फ्लॅटच्या फटक्यातून आपण पाहिला तर फेकी थोडीशी खराब नॉन स्ट्राईक एंडला कदाचित धावचीच्या सर्वांमध्ये तो गडी मिळाला असता, पण स्वप्नीलला स्वतःवरती विश्वास होता. स्वप्नीलने आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला थ्रो केला आणि तिथून 1 धाव. सिंगल डबलचे काम बनेगा नाही दोस्तो. इथून तुम्हाला मोठमोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. इथून तुम्हाला मोठमोठे चौकार षटकामध्ये डील करावा लागेल. इथून ओंकार आहे त्याच्या बॅटमधून यावेळेस उडावलाय आणि ज्या गोष्टीची इथून मी चर्चा करत होतो ती गोष्ट बरोबर ओंकारने चौकारांसाठी 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. बघा मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता ज्यावेळेस ओंकारच्या बॅटमधून तो षटकार आला होता ना, त्या क्षणी मी उल्लेख केला होता की हे देखील जे खेळाडू आहेत ना कच्च्या गुरुचे चिले नाहीयेत. अगदी सुरुवातीला प्रयत्न असेल तो प्रयत्न नक्कीच कमी पडेल, पण तिथून आम्ही स्वतःला सिद्ध करू. यावेळेस लोअर फुल टॉस, चेंडू पडल्यानंतर डीप झाला आणि तिथून पाहिलं तर निर्धाव. आम्ही देखील कच्च्या गुरुचे चिले नाही आहोत मित्रांनो. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी या संघामध्ये संतोषजींसारखा बॅटर असताना देखील या उदयोन्मुख खेळाडूंना कुठेतरी प्रमोट करणं. यावेळेस पायावर टाकला होता आणि त्याला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. बॅट अँड बॉलचं कनेक्शन प्रॉपर. चेंडू डीजे थँक्यू. 27 रन्स ऑन द स्कोर. 27 धावा. कौतुक करावा लागेल. मला वाटतं डगआउट का शांत आहे मित्रांनो. आपल्या गावचा संघ खेळतो आणि उद्योन्मुख खेळाडू आहेत ना ते फाईट करतायत. अगदी 86 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारे बॅटिंग करणं ज्या ओमकारच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. अगदी त्या ओमकारसाठी तरी टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उसाच्या रसाला इंग्लिशमध्ये म्हणतात ज्यूस. आणि तुम्ही जर टाळ्या वाजवल्या नाहीत ना तर कदाचित तुमच्या नावावरती लागेल तो कंजूस टॅग. ज्यूस आपला ज्यूसचा टॅग, कंजूसचा टॅग मित्रांनो. कंजूस
म्हणून कंजूसी करू नका मित्रांनो. खर्च बराच केलाय पहिल्यांदा. आपण आता ते जमवण्याचा अगदी थेंबे थेंबे तळे साधण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. पण तो ओमकारसाठी नक्कीच ते कौतुकास्पद ओमकारची ती पाठ आहे ना, ती कौतुकाने थोपटण्यासाठी ओमकार ते रिझर्व करतो. इथून ओमकारने स्वतःला सिद्ध केलाय. इथून नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. यावेळेस साहिल देखील तेच काम करतोय, परंतु बॉल विसावलाय स्वप्नीलच्या हातामध्ये आणि आणि अनिकेतचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. हर्ष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखल होतात. अगदी पहिल्या चेंडूवरती अमितने विकेट मिळवलाय. अगदी तो झोन आहे ना, तो झोन कुठेतरी हवा सपोर्ट करत नाही. यावेळेस छोटा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे. डीपचा जो पॉइंट क्षेत्ररक्षक आहे तो जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव. आता ओमकार स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवतात. चला, लगातार 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रदीप यांच्याकडनं. 500 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार डिझर्व करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ओमकार त्या षटकारासाठी 500 रुपयासाठी जाणार नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी जातील. कदाचित आज मध्ये खेळता खेळता ए मध्ये देखील संधी मिळेल. हो, चांगला चेंडू होता. आखो टप्प्याचा चेंडू होता. त्याच्यावरती शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न झाला. तो असफल प्रयत्न. यावेळेस राज. हो, इथून आपण पाहिलं तर फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल सीमा रेषा पार. चौकारांसाठी 4 धावा. येस, थँक्यू डीजे. आता तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्येच डील करावं लागेल मित्रांनो. आपली स्पर्धा आहे. आपल्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्या यजमानतेखाली ही स्पर्धा. तो यावेळेस आपण पाहिलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना सीमा रेषा पार. चौकारांसाठी 4 धावा. थँक्यू. यानंतरचा मॅच गावदेवी माळवी आणि त्यांच्या अपेक्षामध्ये नक्कीच आपण या संघाला खेळताना पाहू. नवीन बॅटर तिथून जेलखाली क्षेत्ररक्षक होता. हवेमध्ये बराच काळ चेंडू होता. तिथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल मात्र धरणीला दान केला गेला. ऑफसाईड रिझन मधून आपण पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये मिस टाइम फटका तो पाहायला मिळाला. आणि एकापेक्षा अधिक काही नाही. यावेळेस ओमकार आहे. हो, इथून आता मात्र संधी केली, परंतु प्रदीपने लावलेले ते बक्षीस आहे ते ऑन आहे. 3 मध्ये 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. ओमकार हो, यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू वन बाउन्स सीमा रेषा बार. चौकार. थँक्यू डीजे. चौकारांशी आपण पाहिलं तर धावसंख्येला देखील आकार येतोय. 42 झाल्या. 42 रन्स. 87 करायचे आहेत. अजून देखील 45 हव्यात. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं चांगल्या प्रकारची फ्लाईट इथून ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोड्याशा टाळ्या झाल्या. ओ, इथे स्विच इट. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आहे ना, हा फटका तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आहे ना तो डबल करून देतो. आणि त्याच्यात प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रशांत नक्कीच कौतुक करेन. एक हिरा तुम्ही तयार करताय तो ओमकारच्या माध्यमातून. आता 44.
हो इथे मात्र पाहिलं तर लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट तिथे क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे तो करतोय चूक आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतो चेंडू सीमा रेषापार चौकारांसाठी मॅच फिनिश होतोय हाडलक का बोरथळ सायकृपा बोरथळ ब आणि कॉंग्रॅच्युलेशन इथून आपण पाहतो तर काळभैरव क्रीडा मंडळ केळशी नवानगरवाडी आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात पुढच्या स्पेरीमध्ये देखील दाखल झालात नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित ज्याने 42 धावांची आकर्षक खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना